त्याच्यानंतर महत्त्वाचं असेल की संशोधन का करायचं, संशोधन जन्माला का येतं. मी एका खेड्यात जन्मलो आहे. माझे आईवडील अशिक्षित आहे. इथे अन्नाची आम्हाला बहुत होतं, सगळं बॅग स्टार्टर वाचा त्या सगळं दिलेलं आहे. मी ज्यावेळेस आमच्या वडील दुसऱ्याची शेती करायची आणि ते शेतकरी जाण्याला राहतात. आता म्हणजे शिक्षणाची उत्पत्ती मला संदीपला सांगलं तर शिक्षणावर बोला आणि आरोग्यावर बोलायचं नाही. तर शिक्षणाची सांगली तर तिथे गेल्यानंतर ते त्यांनी माझे वडील जाण्याला गेले कामानिमित्त. हिशोब द्यायला त्यांना वर्षाचा हिशोब देताना भूक लागली, त्यांच्यावर हॉटेल वगैरे नव्हत्या. मग त्या ब्राह्मणाला बोलले की काका मला भूक लागली, आणि तिथे त्यांनी जेवण वाढलं. बरोबरचे 2-3 लोक होते आणि ते जेवण म्हणजे स्टीलच्या ताटीमध्ये वाटली भात पोळी वरण तूप लोणचं सगळं होतं त्याच्यात. आमच्या वडिलांना वाटलं आम्ही शेतकरी रात-दिवस कष्ट करतो पण असं जेवण का भेटत नाही. या शेतकऱ्याला सुद्धा मार्गदर्शन विचार करायची वेळ आलेली आहे. कारण त्यावेळेस माझ्या वडिलांनी विचारलं की काका तुम्हाला असं जेवण कसं भेटतं ना, आम्ही कष्ट करून शेतकऱ्याला जेवण का भेटत नाही. तर त्यांनी म्हटलं हे शिक्षणानं भेटतं, नोकरी केल्यानं भेटतं. माझ्या वडिलांनी तिथे सांगितलं मी तुमची शेती करणार नाही, मला मुलाला शिकवायचं आहे. आणि मुलाला शिकवायचं ठरल्यानंतर गाव सोडलं आणि विदर्भात गेले. त्यावेळेस सुद्धा मला ते बोलू वाटत नाही. माझ्या वडिलांचं मत होतं की मराठवाड्यात शिक्षण चांगलं भेटत नाही, त्यामुळे त्यांनी विदर्भाचा रस्ता घेतला. कारण आज देखील आमच्या भागामध्ये 100% कॉपी करणारी शाळा आहे. त्यामुळे भाट तेलिंग कर रहे. आणि ते झाल्यानंतर तिथे शिक्षण देत असताना मी निरनिराळ्या गोष्टी अनुभवल्या. आणि शिक्षण करत असताना आम्ही उन्हाळ्यात जाऊन आमच्या गावात येत होतो शेती करण्यासाठी देडमध्ये. तर रात्री शेतात झोपायला जात असताना आमचे वडील रात्री लाईट मारायची बॅटरी, आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला अमृत वाचलंय की लाईट मारल्यानं जसा उजेड दूर होतो, तुम्ही समाजात गेल्यानंतर उजेड दूर करता आला पाहिजे. आणि तो उजेड फक्त शिक्षणाने होऊ शकतो, ते पैशाने होऊ शकत नाही. कशाने होऊ शकतो